हॅलो, हिलिंग पॉवर टिप चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही सर्व स्वस्त आहात, मस्त आहात. मी पण छान आहे. आजचा व्हिडिओ आपण कविता, गाणं, कविता याच्यावर बनवणार आहोत. आता गाणं आणि कविता म्हटलं तरी दोन्ही एकच आलं. पण मला असं वाटतं ना, आपलं जीवनच एक गाणं आहे. आपली जीवनच एक कविता आहे. आणि कसं आहे ना, हे गाणं, हे कविता, हे सर्व आपल्या जीवनावरच जे आपण रुटीन मध्ये बोलतो, जे हे आता ही कविता काय आत्तापासून नाहीये. हे जात मग त्याचे फक्त नाव बदलत गेले आणि त्याचं स्वरूप बदलत गेलं. आता पहिले सकाळी पहाटे उठून बायका जात्यावर दळायच्या, तेव्हा ते गाणे म्हणायच्या, त्याला ते ओवी म्हणतात. ओवी म्हणायच्या. ते सासर माहेर, त्यांचा सासूरस, त्यांचं ते भावासाठी, बहिणीसाठी, सासू असे छान ओव्या असायच्या आणि ते ऐकायला पण कानाला मधुर आणि छान वाटायच्या. लग्नातले गाणे झालं, ते पण असेच घरगुती याच्यावरच, आपल्या जीवनावरच असतात. आणि खरंच गाणं म्हटलं ना, म्हणजे एकदम मनाला असं गाणं ऐकलं की मनाला उल्हास वाटतो, समाधान वाटतं, त्यातला तो अर्थ. आणि काही काही इतके अर्थपूर्ण असतात की मनाला ते टच करून जातात. मनाला एक काही काही गाणे उभारी देऊन जातात, आनंद देऊन जातात, प्रसन्नता देऊन जातात. आता देवाच्या आरत्या झालं, ते झालं, म्हणजे किती छान वाटतं ते ऐकायला. माझी सकाळची सुरुवात घरातल्या मी टीव्ही लावला तर मी पहिले गाणेच लावते. मला गाणेच आवडतात खूप. आणि त्या गाण्यामध्ये ना खूप एक मधुरता असते, एक छान संगीत पण असतं, त्याला संगीताची जोड असते, मग ते अजूनच छान वाटतं कानाला, अजून ऐकायला मनाला छान प्रसन्नता देते. आणि खरंच मी म्हणेन, जर कोणी उदास असेल, कुणाला निराशा हे वाटत असेल, त्यांनी खरंच गाणं ऐकावं, गाणं गुणगुणावं. गाणं जरी गुणगुणलं ना आपण आपल्या आपल्या मनामध्ये, तरी मनाला एक छान वाटतं. गाण्यावर खरंच भरभरून कवितेवर, गाण्यावर प्रेम करावं. आपल्याला किती शाळेत छान लहानपणी कविता, मला ती एक कविता खूप आठवते. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, बघा पिलासाठी तिने झोका झाडाले टांगला. खूप छान कविता होती ती. म्हणजे अशा काही कविता आहेत त्या अजून पण त्या मला आठवतात आणि लक्षात राहतात. अशी काही काही जुनी गाणी तर ते पण अजून आपल्याला आठवतात, लक्षात राहतात. तर हे अशी काही काही गाणी खरंच मनाला किती हे देऊन जातात, आराम देऊन जातात, शांतता देऊन जातात. किती सुंदर वाटतं काही काही गाणी. आता कसं झालंय ना, आता हे म्युझिक जास्त आणि ते शब्द कमी. पहिलं कसं होतं ना, पहिले एकदम संत संगीत आणि छान गाणे, प्रत्येक शब्द आणि शब्द समजायचा. आणि जुनी गाणी ऐका तुम्ही, तुम्हाला प्रत्येक शब्द आणि शब्द समजणार की काय बोलते, काय गाण्यातला अर्थ आहे, सर्व छान असं कळतं. आता हे थोडस बदल केलाय त्यांनी, म्युझिक जास्त, हे कमी, त्याच्यामुळे ते ऐकायला पण जरा ढपढप ढपढप. आता आत्ताच्या मुलींना त्यांना ते त्यांच्या याच्या प्रमाणे त्यांना ते आवडतं. पण मला तर जुनी गाणी, जुनं संगीत, शास्त्रीय संगीत किती छान वाटतं ते. एकदम असं मनाला, कानाला मधुर वाटतं, छान वाटतं. आता मध्येच कविता सर्वांनी किती छान छान कविता म्हटल्या, किती सुंदर कविता म्हटल्या त्यांनी, किती छान वाटलं. पूर्ण कार्यक्रम बघितला मी तो टीव्हीवर. आणि त्याच्यामुळेच मला हा व्हिडिओ करायची इच्छा झाली की खरंच आपलं जीवन पण एक कविता आहे, आपलं जीवन पण एक गाणं आहे. आणि गाणं आणि कविता काय असते, जे आपण बोलतो शब्द, जे शब्द रचना बोलतो, जे तेच गाण्यातून अर्थपूर्ण लावून ते म्हणतात. याचा जर खोलवर विचार केला तर आपलं जे रुटीन आहे दिवसाचं, जे बोलण्याचं, तीच एक कविता आहे, तेच एक गाणं आहे. आणि खरंच हे जीवनाचं गाणं असंच गात राहावं. जेवढं तुम्ही जीवनाचं गाणं छान गाल, तेवढं तुम्ही ते कविता रूपाने घ्याल, तेवढं तुम्हाला आनंदी मिळेल, तेवढं तुम्हाला प्रसन्न वाटेल, तेवढं तुम्हाला छान वाटेल. आणि रोज एकतरी कविता आपल्या जीवनात आपण एकतरी ऐकायला पाहिजे. एकतरी छान गाणं रोज ऐकायला पाहिजे. सकाळी उठल्यावर काहीतरी संगीत ऐकायला पाहिजे. रात्री झोपताना छान संगीत ऐकायला पाहिजे. खूप छान वाटतं, खूप प्रसन्न वाटतं.
खरंच एक कवी मनाचे लोक यांना मी खरंच खूप खूप धन्यवाद देते की त्यांनी आपल्यासाठी किती छान कविता संग्रह करून ठेवले, किती छान छान कविता गाणी लिहून ठेवले, किती छान छान गायक आहे आपल्याकडे. खरंच हे आपल्यासाठी एक टॉनिक आहे. ही एक मनाला प्रसन्नता देणारी एक औषध आहे ही कविता आणि गाणे म्हटलं तर. आणि मला तर खूप आवडतात गाणी, कविता, मराठी असो, हिंदी असो. मला दोन्ही पण आवडतात. हिंदी पण आवडतात आणि मराठी पण आवडतात. आणि खरंच छान वाटतं ते ऐकायला. तर तुम्हाला हा कवितेचा व्हिडिओ कसा वाटला? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जरी व्हिडिओ आवडला असेल कवितेचा व्हिडिओ हा, त्याला चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आनंदी राहा. थँक्स फॉर वॉचिंग. गॉड ब्लेस यू.